भैया ये बाजार सड़क माझे शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी महाराज की शेतकऱ्याला फसवणाऱ्या बँकांचा शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा माझ्या लोकांनी हात वरती करा ना कर्जमाफी करणाऱ्या सरकारचा काय नेमकं आपण आज काय उत्तर मिळालं बँकेकडून तुम्हाला? थोड़ा मागे घ्या ना ओ बुरहानपूरकर साहेब. काल मान्य उद्धव ठाकरे साहेब दुष्काळाच्या निमित्तानं मराठवाडा दौऱ्यावर होते आणि बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील एका गावच्या शेतकऱ्याला प्रमाणपत्र दिलं सरकारने कर्जमाफीचं, परंतु 1 रुपये कर्ज माफ झालं नाही ही बाब या शेतकऱ्यांनी मान्य उद्धवजींच्या निदर्शनास आणून दिली आणि मान्य उद्धवजींनी भर सभेत या शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्यांसमोर उभं केलं आणि ही कर्जमाफी फसवी असल्याचं सांगितलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सहकार मंत्र्यांनी एक खुलासा केला, त्याची प्रत माझ्यासोबत आहे. या मंत्र्यांनी असा खुलासा केला की या शेतकऱ्याच्या नावावर नोव्हेंबर 2018 मध्येच अमाऊंट टाकलेली आहे, परंतु या शेतकऱ्याचं डिटेल अकाउंट माझ्याकडे आहे डिसेंबर 2018 पर्यंत. 2014 जानेवारी 2014 पासून तर डिसेंबर 2018 पर्यंत याच्यामध्ये सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 रुपया ही अमाऊंट कर्जमाफीच्या संदर्भात या योजनेच्या संदर्भात टाकलेली नाही. याचा अर्थ हा सहकार मंत्र्याचा खुलासा हा सपशेल खोटा आहे. आम्ही पुराव्यासहित या बँकेलाही दाखवलेला आहे. नंतर या बाबीचा खुलासा मागण्यासाठी आम्ही बँकेकडे गेलो तर बँकेने काल सायंकाळी 5:30 वाजता या शेतकऱ्याचं अकाउंट पूर्णपणे बंद केलेलं आहे. एकीकडे सरकार जनधन योजनेसाठी पंतप्रधानांमार्फत खाते उघडा म्हणून गावगाव प्रचार करतो आणि एकीकडे एका शेतकऱ्याचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया बंद करतं का, तर या खात्याचे डिटेल्स बाहेर येऊ नये, बोभाटा होऊ नये आणि म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून शिवसेनेनं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ही काही मागण्या या बँकेसमोर ठेवल्या आहे की नॅशनलाइज बँका, राष्ट्रीयकृत बँका सगळ्या माहिती लपवतात. किती शेतकऱ्यांनी अर्ज भरले, किती शेतकऱ्यांचं ग्रीन लिस्टमध्ये नाव आहे, त्याची अमाऊंट किती आली, किती रिजेक्ट झाले, ही बाब कोणतीही नॅशनलाइज बँक स्पष्ट करत नाही. आणि म्हणून आज आम्ही सुरुवात केलेली आहे SBI पासून, कारण SBIच्याच खातेदार तो कालचा शेतकरी होता सोळंके, म्हणून SBIचा हा पूर्ण 8 जिल्ह्याचा ऑफिस मराठवाड्याचं आहे. आम्ही SBI पासून सुरुवात केली. सगळ्या बँकांना हा इशारा आहे, जर बँकांकडे सरकारने पैसा भरलेला असेल, 2-2 महिने करोडो अब्जावधी रुपये या बँका जर वापरत असेल आणि या काळात मानसिक त्रासामुळे शेतकरी जर आत्महत्येकडे वळत असेल आणि ही बँक अकाउंट क्लिअर न झाल्यामुळे या शेतकऱ्याला नवीन कोणतंही कर्ज मिळालेलं नसेल, तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार आहे आणि बँका सुद्धा तेवढ्याच जबाबदार आहे. NPA झालेले खाते कुठंच रेकॉर्डवर नाही, हे सुद्धा सहकार मंत्र्याच्या पत्रकातून निदर्शनास आलं. NPA जे खाते आहेत त्याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका बँकांनी कुठेही घेतलेली नाही. म्हणून या भूमिका कर्जमाफीच्या संदर्भात किती शेतकऱ्यांचं आलं तर या नॅशनलाइज बँकेच्या फक्त SBIने सांगितलेलं आहे फक्त 48% शेतकऱ्यांची अमाऊंट आलेली, 51% शेतकऱ्यांची अमाऊंट अजूनही आलेली नाही. सरकार एकीकडे 90% शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचं सांगतंय आणि एकीकडे बँका असो, जिल्हा बँका असो, ग्रामीण बँका असो, सहकार खाता असो, या आकडेवारीतून सुस्पष्ट होतंय की अजूनही 30% 40%च्या वर शेतकऱ्यांची कर्जमाफी पोहोचली नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्या बँकांना आम्ही इशारा देतोय, शांततेमय मार्गाने आज आम्ही घेराव घातलेला निदर्शने केले, परंतु येणाऱ्या काळात या बँकांच्या मॅनेजरला खुर्चीवर सुद्धा शिवसेना बसू देणार नाही. कारण जर शेतकऱ्यावर अन्याय जर बँक मॅनेजर, बँकेचे अधिकारी करत असेल, सरकार करत असेल, तर सगळ्यात आधी या बँकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही. ही भूमिका शिवसेना आगामी काळात घेत आहे हे तुम्हाला सुस्पष्टपणे सांगतो.